नमस्कार. आज आपल्या ब्रेकफास्ट सीरीजमधला चौथा पदार्थ आहे मिसळपाव. त्यासाठी मोड आलेली मटकी चांगली धुवून कुकरमध्ये घ्यायची. त्यामध्ये थोडं पाणी, मीठ आणि हळद टाकून 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची. तुम्ही जर मिक्स स्प्राउट्स म्हणजेच एकत्र कडधान्य सगळी त्याची मिसळ खात असाल तर सगळे घ्यायचेत आणि मग अशा पद्धतीनं शिजवायची. पाणी थोडं जास्तच ठेवायचं म्हणजे ते नंतर रश्श्यासाठी वापरता येतं. आता मसाल्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे, धने, जिरं, लवंग, काळी मिरी, तमालपत्र, मोठी आणि हिरवी वेलायची, दालचिनी आणि 4-5 लाल मिरच्या घ्यायच्या. कांदा आणि बाकी सगळे गरम मसाले भाजून घ्यायचे तेलामध्ये. त्यासाठी एका कढईत तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा चांगला. तो शिजेपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर बाकी सगळे मसाले एक एक करून टाकायचेत आणि ते पण थोडेसे परतून घ्यायचेत. याच मसाल्यांमध्ये 3-4 चमचे सुकं खोबरं टाकून भाजून घ्यायचं. या मसाल्यांमध्ये अद्रक लसूण पण भाजून घ्यायची आहे. आमच्याकडं पेस्ट होती म्हणून आम्ही भाजलं नव्हतं, पण मिक्सरमध्ये वाटताना अद्रक लसूण पण टाकायचे. त्याच कढईत 4-5 चमचे तेल घ्यायचं. गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र आणि हा मसाला टाकून परतून घ्यायचा. मसाल्यात थोडं थोडं गरम पाणी घेऊन तो शिजवायचा आहे चांगला. त्यामध्ये आम्ही हे मिसळ मसाल्याचं अर्ध पॅकेट टाकले. त्यात 5-6 टेबलस्पून होऊ शकतात. तुमच्याकडं जो अवेलेबल मसाला आहे तो घेऊ शकता. हा मी इंडियावरून आणलेला. त्यामध्ये मग थोडं हळद, मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची टाकायची. त्याने लाल कलर येतो मसाल्याला. आणि तुमचा कोणता घरचा मसाला असेल तो पण टाकू शकता तिखट होण्यासाठी. हा आमचा घरचा मसाला आहे. जेवढा जास्त वेळ तुम्ही मसाला परतणार तेवढीच तर्री येणार आहे मिसळला. त्यामुळं मसाला चांगला परतू द्यायचा आहे, वेळ द्यायचा आहे त्याला शिजायला. नाहीतर त्याला एवढं खटाटोप करून जर तर्रीच आली नाही तर मिसळ खाण्याची मजा पण येत नाही. ज्यावेळेस त्याला असा कलर येईन आणि बाजूबाजूनी तेल सुटायला लागल त्यावेळेस तुमचा मसाला चांगला परतलाय असं समजायचं. त्यानंतर मग टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. टोमॅटो कधी पण सगळे मसाले शिजल्यानंतर टाकायचा. मग आपण जी मटकी शिजवली होती त्यातलं पाणी थोडं थोडं करून या मसाल्यामध्ये ॲड करत जायचं. एकत्र नाही टाकायचं सगळं पाणी, थोडं थोडं करून ते वाढवत राहायचं. सगळं पाणी मसाल्यामध्ये मिसळून झाल्यानंतर झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आहे मसाला. 5 मिनिटांनी आपण जी मटकी शिजवली ती त्यामध्ये ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायची. यानंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजेल तेवढं गरम पाणी तुम्ही टाकू शकता. गार पाणी नाही टाकायचं. गार पाणी टाकलं तर मग अशी तर्री नाही येणार. गरम पाणी टाकलं तरच तर्री येते मिसळला. आणि मग शेवटी कोथिंबीर टाकायची आणि एक उकळी येईपर्यंत कडू द्यायची आहे. मग तुमची मिसळ तयार झाली. आम्ही पाव गरम करतो कारण इथले पाव जरा जाड असतात आणि हे 12 पाव $5 आहेत म्हणजेच आपल्या इथले 300 रुपये. मिसळ वाढायला घेतल्यावर आधी फरसाण टाकायचं. आमच्याकडं थोडंच फरसाण उरलंय म्हणून आम्ही थोडी पापडी आणि जाड शेव पण ॲड करतो. तसं इथं आपल्यासारखं फरसाण इम्पोर्ट पण होत नाही. जे फरसाण भेटतं त्यात मुरमुरे पण असतात. एवढी तर्री आली आहे मिसळला आणि या मिसळमध्ये 4-5 लोक पोटभर जेवू शकतात. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही मिसळ बनवूनच बघा, खरंच लय भारी लागती. या सगळ्या रेसिपीज माझ्या नसून नितिकेशच्या आहेत, पण हे सगळे पदार्थ आम्ही दोघं मिळून बनवतो. फक्त व्हिडिओ मी काढते आणि आवाज पण व्हिडिओला मीच देते. तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट करा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब पण करा. नेक्स्ट व्हिडिओ मी पायनॅपल केकचा टाकणार आहे. नक्की बघा. बाय.